माझी मोलकरीण मला रोज सांगते की मालकीन नाईट शिफ्ट करू नका, कारण तुमच्या वाटेची शिक्षा मला भोगावी लागते. एके दिवशी माझी तब्येत बिघडली होती म्हणून माझ्या जागी दुसऱ्याला ड्युटीला देऊन मी अचानक घरी आले. त्यामुळे माझ्या खोलीतून फक्त किंचाळण्याचा आवाज येत होता. पण माझे पती घरात नव्हते. मग घरात कोण होतं? मी खोलीचा दरवाजा उघडला. समोरचं दृश्य पाहून माझं मन हादरलं, कारण खोलीत माझी धाकटी मुलगी आणि मोलकरीण होती. माझ्या अनेक दिवसापासून लक्षात येत होतं की ती मोलकरीण माझ्याकडे वारंवार यायची आणि काही न बोलता ती माघारी फिरायची. कदाचित तिला माझ्याशी काहीतरी बोलायचं असेल. असेच तिने 3-4 दिवस वेळ करता मी तिला विचारलं, पायल, सर्व ठीक आहे ना? मला वाटलं कदाचित तिला पैशांची गरज असेल, कारण हा गरीब लोकांचा प्रश्न असतो. त्यांना फक्त पैशांची गरज असते. म्हणून मी तिला विचारलं, तुला पैशांची गरज आहे का? तर पायल म्हणू लागली, नाही मॅडम, मला पैशांची गरज नाही. त्यापेक्षा मला तुमच्याशी आणखी काही बोलायचं होतं. तिच्या चेहऱ्यावर मला काळजीच्या रेषा स्पष्ट दिसत होत्या. मी तिला म्हणाली, पायल, मला लवकर सांग, मला या हॉस्पिटलला जायला उशीर होतोय. तर पायल म्हणाली, मला फक्त एवढंच सांगायचं आहे की तुम्ही नाईट शिफ्ट करू नका. मी नाईट ड्युटी करू का नको असं म्हणायचा अर्थ काय? असं विचारत मी तिच्याकडे आश्चर्याने आणि थोड्या रागाने पाहिलं. शेवटी मला हा सल्ला देणारी ती कोण होती? ती काही न बोलता पटकन निघून गेली. मला वाटलं की मी गेल्यावर कदाचित तिला घरी आणखी काम करावे लागते म्हणून ती असं म्हणत असेल. असो, काही दिवसापासून मला तिच्या वागण्यात थोडा बदल झाल्याचं जाणवत होतं. म्हणून मला वाटलं की मी तिच्यावर लक्ष द्यायला पाहिजे आणि शेवटी तिच्या मनात काय चाललंय ते सुद्धा शोधलं पाहिजे. बरं, त्या दिवशी मी हॉस्पिटलला निघून गेले. मी आधी फक्त दिवसाची ड्युटी करत होते, पण गेले 4 वर्ष मी नाईट शिफ्ट सुद्धा करू लागले. मला त्यात काहीच अडचण नव्हती, कारण आता मुलं मोठी झाली होती. पायलला मी पूर्ण वेळ कामावर ठेवलं होतं की ती रात्रंदिवस आमच्याच घरात असायची. संध्याकाळी माझा नवराही घरी जायचा, त्यामुळे मला काहीही काळजी नव्हती. पण गेल्या काही दिवसापासून मला पायल बदललेला विचित्र विचार यायला लागले होते. ते कदाचित माझ्या पाठीमागे काहीतरी चुकीचं करणार. पायल मी पूर्ण वेळ कामावर ठेवलं, काहीतरी चुकीचं करत असेल. अनेकदा माझ्या सारख्या बायकाकडून ऐकायला मिळायचं की एखादी बाई आपल्या घरातील मोलकरणीच्या हातात घर सोडून कामाला जात असेल, त्यामुळे तिच्या नवऱ्याने तिच्या मोलकरणीसोबत प्रेमसंबंध झाले आणि त्यापासून त्यांचे गुपचूप लग्नही केले होते. ही बातमी ऐकली तेव्हापासून मला कोणताही क्षणी शांतता मिळतच नव्हती. एकीकडे मला माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास होता की तो माझ्यासोबत असं काही करू शकणार नाही, आणि माझाही त्या मोलकरणीवर पूर्ण विश्वास होता, कारण ती खूपच सभ्य स्त्री होती. पण मी विचार केला की कुणाला बदलायला किती वेळ लागतोय. मी सकाळी उशिरापर्यंत माझ्या पतीवर आणि मोलकरणीवर लक्ष ठेवायचं ठरवलं. मी सकाळी उशिरापर्यंत झोपायची, त्यामुळे पायलने तयार केलेला नाश्ता करून माझे पती कामावर जायचे की मी स्वतः उठून त्यांच्यासाठी नाश्तासुद्धा बनवायला पाहिजे. पण रात्रभर ड्युटी करून एवढी दमून जायची की 6 वाजता घरी परतल्यावर गाढ झोप लागायची आणि पुन्हा उठायचं नाही. 6 वाजता झोपल्यानंतर मी दुपारी 2 वाजता उठायची आणि जेवल्यानंतर मी माझ्या खाजगी दवाखान्यात जात असे, कारण हॉस्पिटलच्या नोकरीशिवाय मी एक खाजगी दवाखाना देखील टाकला होता, ज्यात मी गरीब लोकांना मोफत उपचार करायची. कधी माझा नवरा माझ्याकडे तक्रार करायचा की किती वर्षा तू तुझं आयुष्य किती व्यस्त केलं आहेस की माझ्यासाठी तुझ्याकडे वेळ नाही. शेवटी मला पण तुझी गरज वाटते. पण माझा नवरा खरंच खूप चांगला होता. मी त्याला समज घातली की जीवनाला आणि जीवनाचंच असं जीवनक्रम चालूच होतं. काही दिवस शांततेत गेले. मला असे काही दिसले नाही, त्यामुळे मीही काही निवांत झाले. पण एके दिवशी पायल पुन्हा माझ्याकडे आली आणि म्हणाली, मॅडम, जरा तुम्ही माझे ऐकले तर तुम्ही तुमची ड्युटी दिवसा करून घ्या. तुम्ही गेल्यानंतर मला तुमच्या
कृत्यांची शिक्षा भोगावी लागते. यावेळी ती खूप रागाने बोलत होती आणि तिचे बोलणे संपून ती तिथून निघून गेली. तिने जे सांगितले ते ऐकून मला आश्चर्य वाटले आणि माझ्या कृत्याची शिक्षाचा अर्थ म्हणजे काय, हा प्रश्न मला पडला. ती माझ्या पतीसोबत माझ्या वाटेचं वेळ तर नाही घालवत ना, हा विचार करताच माझ्या पायाखालची जमीन सरकायला लागली. काय माझ्या नवऱ्याचा विश्वास डळमळू लागला होता. पण मग मला वाटलं, नाही, हे शक्य नाही. तिच्या वारंवारच्या आग्रहामागचा हेतू काय होता हे मला कळायला हवं होतं. तिचे म्हणणे म्हणजे मी रात्रीची शिफ्ट करू नये आणि दिवसाची शिफ्ट करावी. मी एक डॉक्टर होते. मी आयुष्यभर प्रामाणिकपणे काम केलं आहे आणि कधी कोणाचे उपकारही घेतले नाही. हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी मला दिलेल्या कोणत्याही जबाबदारी मी आनंदाने स्वीकारली होती आणि मी कधीही रात्रीच्या शिफ्टसाठी बोलून ठेवलं होतं की मी रात्रीची शिफ्ट करेन. मला काहीच अडचण नाही आणि आता मला अडचण सांगताही येणार नाही, अचानक सोडताही येणार नाही. इतकी वर्ष मी मेहनत करत आहे आणि कधी हारही मानली नाही. माझे शब्द मला फिरवायचे नव्हते कारण पूर्ण स्टाफचा माझ्यावर खूप विश्वास होता. पण मला माझं घर असं उद्ध्वस्त करायचं नव्हतं. मला वाटलं काहीतरी करावं लागेल. पायल गेल्या 1 वर्षापासून माझ्या घरी काम करत होती आणि या काळात ना माझी तिच्या विरोधात कोणतीही तक्रार नव्हती. ती एक विधवा स्त्री होती व तिला 2 मुले होती आणि मी तिला नोकरीच्या पहिल्याच दिवसापासून सांगितले होते की तुला 24 तास इथे राहावे लागेल. तिच्या मुलांबद्दल तिला कोणतेही टेन्शन नव्हते कारण तिची मुलांची काळजी घेण्यासाठी तिचे आई वडील होते. ते गावात राहत होते. ती आमच्या घरी एकटीच राहायची आणि तिला जे काही पगार मिळत होता तो तिच्या मुलांना सांभाळायला गावी पाठवत असे. मी तिला अनेकदा सांगितले होते की तुला हवे असेल तर तू तुझ्या मुलांनाही इथे बोलावू शकतेस. तू जिथे राहतेस तिथे तुझी मुलेही तिथे राहतील. पण तिने नकार दिला. हे मला कळालं नाही. तिच्यासोबत वेळ खूप छान जात होता. आजपर्यंत तिने कधीही कोणाबद्दल तक्रार केली नाही. पण आता गेल्या काही दिवसापासून तिचं वागणं विचित्र झालं होतं. ती माझ्याशी नेहमी एकच बोलायची की मॅडम, तुम्ही दिवसाची तुमची ड्युटी करा व रात्री घरी राहा. मला काही समजत नव्हतं रात्री घरी काय होतं. त्यामुळे ती खूप घाबरायची आणि मला हे सांगायची. एके दिवशी असे झाले की मी ड्युटीवर होते आणि अचानक एका नर्स माझ्याकडे आली आणि मला म्हणाली, बाई, तुम्हाला भेटायला लांबून आल्या आहेत. मी विचार केला की किती पेशंट आहेत कारण यावेळेला माझी ड्युटी इमर्जन्सी वॉर्डमध्ये होती. तर ती म्हणाली, नाही, ती तुमच्या नातेवाईकांपैकी एक आहे. यावेळी माझे कोणतेही नातेवाईक मला भेटायला हॉस्पिटलमध्ये येतील या विचारात मी बाहेर पडले तर समोर एक अनोळखी बाई उभी असलेली दिसली. मी आश्चर्यचकित होऊन विचारलं, कोण आहे आपण आणि तुम्हाला मला भेटायचं आहे? तर मी विचारू लागले, तू ती डॉक्टर वर्षा आहेस का? ती मला म्हणाली, हो, मी डॉक्टर वर्षा आहे. माझे म्हणणे ऐकून तिने लगेच मोबाईल काढला, कॅमेरा चालू करून माझा फोटो घेऊन निघून गेली. मला काय झालंय ते काही सेकंद मला समजलंच नाही. तोपर्यंत ती माझ्यापासून लांब निघून गेली. तिने माझा फोटो का काढला आणि ती कोण आहे हे विचारण्यासाठी मी पटकन तिच्या मागे धावली. पण ती खूप वेगाने पळत गेली आणि माझ्यापासून दूर गेली. मी अस्वस्थ होऊन परत हॉस्पिटलला आले. विचार करू लागले की देवा, माझ्यासोबत हे काय चाललं आहे? ती बाई कोण होती आणि ती इथे का आली? मला खूप अस्वस्थ वाटत होतं. जणू काही वाईट घडणार आहे. मला माझं मन वारंवार संकेत देत होतं, कदाचित माझ्या आयुष्यात काहीतरी चुकीचं घडणार आहे. मला माहीत होतं की मी माझ्या कुटुंबाकडे आणि माझ्या पतीकडे दुर्लक्ष करत आहे कारण रात्रीच्या ड्युटी खूप थकवणारी होती आणि मी सकाळी उशिरा उठत असे व माझे पती मी उठायला पहिलेच ऑफिसला निघून जात असे आणि मी रात्रीच्या ड्युटीला जायला निघाल्यावर माझे पती ऑफिसमधून येत होते. आयुष्य विचित्र झालं होतं. मी माझ्या पतीशी बऱ्याच वर्षापासून व्यवस्थित बोलले सुद्धा नव्हते हे लक्षात येत होतं.
तसं मी ताबडतोब माझा मोबाईल काढला. माझ्या पतीला फोन करू लागले. निदान 2 फोनवर तरी बोलायला हवं, पण माझे पती फोन उचलतच नव्हते. मग मी त्यांचा फोन ऑफिसच्या नंबरवर कॉल केला आणि त्यांच्या सेक्रेटरीने मला सांगितले की ते गेले. अनेक दिवसापासून ऑफिसमध्ये येत नाहीत. सेक्रेटरीने जे सांगितले ते ऐकून मला आश्चर्य वाटले. तो ऑफिसला जातो की नाही याची मला कल्पना नव्हती, पण त्रासदायक गोष्ट म्हणजे तो रोज ऑफिससाठी घरून निघायचा. मग तो असा कुठे जाऊ शकतो. दुसऱ्या दिवशी मी घरी सांगितलं की मी आज सुट्टी घेणार आहे. असे सांगितल्यावर सगळ्यांनाच खूप आनंद झाला. खास करून माझ्या मोलकरणीला खूप आनंद झाला. तिच्या चेहऱ्यावर खऱ्याखुऱ्या आनंदाचा भाव दिसत होता. मी रात्री जेवण करून असेच बाहेर फिरायला निघालो तेव्हा पायल फोनवर कोणाशी तरी बोलत होती की मॅडम आज घरी आहे. सुदैवाने आज माझा जीव वाचला, नाहीतर मी त्यांच्या वाटेला आलेली शिक्षा भोगतच मरून गेले असते. मी तिच्या जवळ गेल्यावर तिने पटकन घाबरून फोन बंद केला आणि मी तिला विचारलं, तू कोणाशी बोलत होती? ती म्हणाली, फक्त आईला माझ्या मुलीच्या तब्येतीबद्दल विचारत होते. आता मला पायलबद्दल शंका वाटू लागली होती. ती नक्कीच माझ्यापासून काहीतरी गोष्ट लपवून ठेवते का? असं तर नाही की ती काही चुकीच्या मार्गाला लागली आहे. मी विचार केला की आज रात्री घरीच आहे, ते बघू काय होते ते रात्री. पण रात्री मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं की सगळे गाढ झोपले होते. घरात असे काहीही झाले नाही व माझे रजेबद्दल ऐकून माझे पती खुश झाले आणि म्हणाला इतका आनंद झाला की आम्हाला एकत्र वेळ घालवायची संधी मिळाली. आणि ते म्हणू लागले, मलाही वाटलं की रजेवर आहे म्हणून आनंदी आहे की नाही, आज घरी म्हणून नाटक करत आहे. मी रात्री कामावर गेल्यावर त्यांचे आणि माझ्या मोलकरणीचे काही प्रेमसंबंध होत असतील का हे शक्य आहे का हे पाहण्यासाठी त्यांच्याकडे शंकेच्या नजरेने पाहत होते. म्हणूनच ती मला घरी राहायला सांगते का? मला जरा मुलगी आणि एक मुलगा होता. मुलगी कॉलेजमध्ये शिकत होती. मुलगा लहान होता आणि तो शाळेत जात होता. या घरात आम्ही फक्त 4 लोक होतो व आम्हाला एक मोलकरीण पुरेशी आहे. म्हणून मी पायलला सोडून इतर कोणालाही कामावर ठेवायची कधीच विचार केला नाही. माझ्या कुटुंबातील सदस्यांना दुसरी मोलकरीण ठेवण्याची कधीच सांगितलं नाही आणि माझ्या कुटुंबातील सदस्यांना पायलचे कौतुक करायचे तिच्या कोणालाही अडचण नव्हती, तर दुसरी मोलकरीण ठेवायची गरजही पडली नाही. त्यामुळे मीही निश्चित होते. पण काही दिवसापासून माझ्या लक्षात येत होतं की पायल आणि माझी मुलगी प्रिया एकमेकांसोबत जास्त प्रेमाने राहू लागल्या होत्या. कधी कधी ती तिच्या कमरेला हात लावून उभी तर कधी तिच्या गालाला गाल लावायची. हे बघून मला खूप विचित्र वाटत होतं की ती पायलवर एवढं प्रेम का करू लागली होती. प्रिया पायलच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायची आणि तिच्यावर प्रेम करण्याचा प्रयत्न करायची, मात्र पायल तिच्यापासून दूर पडत असे. बरं, त्या दिवशी मी दिवसा घरी राहिले होते. मी दवाखान्यातही गेले नव्हते. मला काही वेळ वाटलं नव्हतं. बाकी माझी मुलगी प्रिया पायलच्या खूप जवळ जाण्याचा प्रयत्न करत होती, पण कदाचित मी घरी राहत नाही त्यामुळे तिला पायलच्या प्रेमात पडली असावी. मला काही अडचण नव्हती, पण मी घरी राहून पायल जे सांगत होती ते बघण्याचा प्रयत्नही केला होता, पण तसं काही नव्हतं. आता आतून चिडचिड झाली होती. मला वाटलं पायलचं नाटक कधी संपल माहिती नाही. पण दुसऱ्या दिवशी पुन्हा माझ्या नित्यक्रमानुसार नाईट ड्युटी सुरू केली. 2 दिवसांनी मी सकाळी लवकर उठले कारण मला संध्याकाळी एका मैत्रिणीच्या वाढदिवसाच्या पार्टीला जायचं होतं. म्हणून मी भेटवस्तू आणावी असा विचार करत बाजारात गेले. तिथे मला एक ठिकाणी थांबावे लागले कारण समोरच्या दृश्याने मला दगड बनवलं होतं. कारण माझे पती दवाखान्यात जात होते. त्यांना दवाखान्यात जाण्यासाठी ची काय गरज होती. तो तर पूर्णपणे ठीक होता आणि त्याला कोणताही समस्या नव्हती. मी देखील त्याच्या मागे हॉस्पिटलमध्ये गेली आणि त्याला एका खोलीत जाताना पाहिलं. मी खिडकीच्या हात डोकावले आणि पाहिलं की तो एका महिलेला काही पैसे देत होता. मला तरी श्री ओळखताही येत नव्हती कारण ती माझ्याकडे पाठ करून उभी होती. त्या महिलेला पैसे देऊन हातात हात
घेऊन माझा नवरा पटकन बाहेर गेला आणि मग त्या महिलेने कोणाला काहीतरी फोन लावला आणि बोलावलं आणि काही वेळाने बाईला पाहून मी चकित झाले. ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून पायल होती. त्या महिलेने पायलला काही पैसे दिले व पायलने तिला आभार मानले आणि तिथून निघून गेली. हे सगळं काय होतं हे मला काही समजलं नाही. माझ्या पतीने अनोळखी बाईला हॉस्पिटलमध्ये जाऊन पैसे दिले आणि त्या अनोळखी बाईने माझ्या पतीने पैसे दिलेल्या पैशामधून काही पैसे पायलला दिले. पण हा सगळा प्रकार काय होता मला काहीही समजत नव्हतं. थोड्या वेळाने त्या बाईने माझ्याकडे तोंड केलं. मी त्या बाईला पाहून स्तब्ध झाले, कारण इतके दिवस निघून गेल्यावर मला त्या बाईचा चेहरा आठवत होता. ती कोण दुसरी तिसरी कोणी नसून जी मला हॉस्पिटलला भेटायला आली होती आणि माझा फोटो काढून पळून गेली होती ती बाई होती. या बाईचा माझ्या पतीशी काय संबंध आहे मी तिला जाऊन विचारू, पण त्याआधी दुसरा माणूस त्या बाईला भेटायला आला. तो एकमेकांशी भेट करून तिथून निघून गेला. हे सर्व पाहून आता मला पक्का विश्वास बसला होता की हे नक्कीच माझ्या बाबतीत काहीतरी कट रचत आहेत आणि हा कट त्या डॉक्टर दोघींना मिळून रचला होता. मी जेव्हा रात्री नाईट ड्युटीला जात होते तेव्हा माझे पती घरी आले होते आणि ते मला म्हणाले, मलाही तुझ्यासोबतच निघायचं आहे. शहरात माझे महत्त्वाचे काम आहे. मला ही गोष्ट ऐकून या गोष्टीचं टेन्शन आलं की तर तेही बाहेर जातील तर मी त्यांचा शोध कसा लावू. पण त्यानंतर मी असाच विचार करून ठेवला की आज नाही तर कधीतरी खरं समोर येईल. मला हॉस्पिटलमध्येही सारखाच तेच विचार येत होते आणि विचार करून माझं डोकं आता दुखू लागलं होतं. सर्जन डॉक्टर हॉस्पिटलला आले व त्यांनी माझी तब्येत पाहिली. ते मला म्हणाले की तुमची तब्येत बरी नाही का, तुम्ही घरी जाऊन आराम करा. आणि मलाही असे वाटले की मी जास्त वेळ काम करू शकत नाही, म्हणून मी माझ्या जागेवर दुसऱ्या डॉक्टरला ड्युटी दिली आणि मी न सांगताच घरी निघून आले. मी याआधी कधीही अशा घरी आले नव्हते. घरी आले तेव्हा दरवाजा बंद होता. मी माझ्या चावीने दार उघडला आणि माझ्या लक्षात आलं की माझे पती अजूनही घरी परतले नव्हते, कारण अंगणात त्यांची गाडी नव्हती. जशी मी घरात गेले आणि मला ओरडण्याचा आवाज आला, मी धावतच वरच्या रूमच्या मध्ये आली आणि पाहिलं तर माझ्या लहान मुलाची रूममधून ओरडायचा आवाज येत होता. मी आतमध्ये गेली आणि समोरचे दृश्य पाहून मी सुद्धा जोरजोरात ओरडले, कारण ते दृश्य जसं होतं माझी मुलगी त्या कामवालीबद्दल बेदम मारत होती आणि हा ओरडण्याचा आवाज हा कामवालीचा होता. मला पाहताच ती माझ्याकडे धावली आणि माझ्या मागे लपली आणि मला म्हणू लागली, याच कारणांमुळे मी तुम्हाला नाईट शिफ्ट घ्यायला नकार देत होते, कारण तुम्ही ड्युटीला गेल्यावर माझ्यासोबत नेहमीच असे आणि हे खूप दिवसापासून सुरू आहे. मी माझ्या मुलीकडे रागाने पाहिले आणि तिला म्हणाले की तू काय पायलला मारत आहे, तिने काय केलं आहे. माझ्या तोंडून हे शब्द ऐकताच माझ्या मुलीने मलाही धक्का दिला आणि मला म्हणू लागली, तुम्हाला आमच्या मायलेकींमध्ये बोलायचं काहीही अधिकार नाही, तुम्ही इथून निघून जा. हे ऐकून मी आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागले आणि तिला म्हणाले की तू हे काय बोलत आहे, तुझी आई मी आहे, पायल नाही. मला तर असे वाटत होते की ती भानावर नाही. आणि दुसरीकडे पायलही खूप घाबरलेल्या अवस्थेत होती. प्रिया खूपच रागात होती आणि ती रूममधील सामान इकडे तिकडे फेकत होती. मला असे वाटू लागले की ती रागाच्या भरात स्वतःलाही इजा करून गेली. मी पटकन बॅगमधून झोपेचं इंजेक्शन काढलं आणि तिला टोचून दिलं. आता ती शांतपणे झोपली होती. हा प्रकार पाहून मला खूप टेन्शन आलं होतं. माझ्यासमोर घाबरलेल्या अवस्थेत पायल उभी होती. मला हेच कळत नव्हतं की हे काय चाललं आहे. मी पायलला प्रश्न विचारू लागले की हे काय चाललं आहे, केव्हापासून चाललं आहे. तेव्हा ती मला म्हणाली, तुम्ही माझ्यासोबत या, मी तुम्हाला सर्व काही खरं सांगते. मला माझ्या मुलीला पाहून खूप काळजी वाटते की ती मला आई म्हणण्यास नकार का देत होती. पायल तेथे पटकन रूमच्या बाहेर गेली. मी तुमच्यासोबत गेले आणि ती मला म्हणू लागली, हे सर्व काही होत आहे ते फक्त तुमच्याचमुळे होत आहे. मी तुम्हाला किती वेळा सांगितलं होतं की तुम्ही नाईट शिफ्ट घेऊ नका, पण तुम्ही एकाचंही ऐकत नव्हता.
तुम्ही हे आठवायचा प्रयत्न करा की शेवटच्या वेळी केव्हा तुमच्या मुलांशी प्रेमाने गप्पा मारल्या होत्या, त्यांच्याजवळ बसल्या होत्या किंवा त्यांच्या मनातील एखादी गोष्ट समजण्याचा प्रयत्न केला होता. तिच्या तोंडातून हे शब्द ऐकून मी गप्प बसले, कारण ती जे काही बोलत होती ते सत्य होतं. मला लहानपणापासून डॉक्टर बनायची इच्छा होती आणि खूप कठीण परिस्थितीत मी माझं स्वप्न पूर्ण केलं. माझे पती खूप चांगले होते, त्यांना माझं स्वप्न माहीत होतं आणि म्हणूनच लग्नानंतरही त्यांनी माझं शिक्षण पूर्ण केलं. मला शिकण्यासाठी कधीच अडथळा दिला नाही आणि मूल झाल्यानंतरही त्यांनी मला नोकरी करण्याची परवानगी दिली. लहानपणापासूनच माझ्या मुलांना कामवाल्याने सांभाळलं होतं. मी माझ्या परीने भरपूर प्रयत्न केले की मी त्यांना वेळ देऊ, पण डॉक्टर असल्या कारणाने माझ्या दुसऱ्याही जबाबदाऱ्या होत्या आणि माझ्या जास्तीत जास्त वेळ हॉस्पिटलमध्ये जात असे. तरीही माझा प्रयत्न असाच असायचा की मी त्यांना चांगलं शिक्षण आणि चांगले संस्कार देऊ शकेल. जरीही मला त्यांच्यासाठी वेळ नसला तरीही याचा अर्थ असा नव्हता की मला त्यांच्यावरती लक्ष नव्हते किंवा त्यांच्यावर प्रेम नव्हते. त्यावर पायल म्हणू लागली की ह्याच गोष्टींमुळे प्रिया हळूहळू डिप्रेशनमध्ये गेली, कारण तिच्या आई वडिलांना तिच्यासाठी वेळ नव्हता. ती लहान होती. लहान वयात कॉलेजमध्ये चुकीच्या संगत मिळाल्यामुळे ती बिघडली. तिला वाईट सवय लागल्या आणि आईचं प्रेम न मिळाल्यामुळे ती मानसिक रुग्णही झाली आणि ह्याच गोष्टीमुळे आता ती तिचा राग मला मारून काढते. तुम्ही नेहमी बाहेर असल्यामुळे ती मला तिची आई समजते आणि सगळा राग माझ्यावर काढते. सकाळ होताच ती माझ्याकडे माफी मागते आणि मला फक्त माफीच मागत नाही तर मी तुम्हाला काही सांगू नये यासाठी मला भरपूर पैसेही देते. मी गरीब आहे आणि माझ्यावर माझ्या मुलीची आणि माझ्या म्हाताऱ्या आईवडिलांची जबाबदारी आहे, त्यामुळे मी हे सर्व काही सहन करत आहे. रात्री मी तिचा मार खाते आणि सकाळी मला त्या बदल्यात पैसे मिळतात, म्हणून मी हे सर्व काही विसरून जाते. एके दिवशी असेच झाले की प्रिया मला सकाळी उठून पैसे देऊ लागली आणि माझ्याकडून माफी मागू लागली. तेव्हा मी रागाच्या भरात तिला म्हणाले की तू माझ्यावर खूप अन्याय करत आहेस. यामुळे आता मी तुझ्या आईला सर्व काही खरं सांगणार आहे. तू मनोरुग्ण आहेस. तुझी आई तुला एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करेन. हे ऐकून ती घाबरली आणि म्हणाली, जर तू माझ्या आईला तिला खरं खरं सांगितलं. तेव्हा मी रागाच्या भरात तिला म्हणाले, तू तुझ्या आईला खरं सांगितलंस तर मी तुझा जीव घ्यायला कमी करणार नाही. प्रियाचं कृत्य आता दिवसेंदिवस जास्तच बिघडत चाललं होतं, म्हणून मी घाबरल्याने तुम्हाला काहीही सांगितलं नाही. मी तुम्हाला फक्त एवढंच म्हणत होते की तुम्ही बाहेर जाऊ नका, तुम्ही घरात थांबा. मी पायलला विचारले की हा सर्व प्रकार केव्हापासून सुरू आहे. ती म्हणाली, जवळपास 1 वर्ष हे सर्व चालू आहे. प्रियाचे वर्तणूक माझ्याबद्दल कधी खूप चांगले तर कधी खूपच क्रूर होते. कधी कधी ती माझ्याशी खूप प्रेमाने वागत असते तर कधी कधी माझ्यावर पूर्णपणे राग काढत असते आणि कधी कधी तर ती मला रात्रभर तिच्या आवडीचे पदार्थ माझ्या हाताने सांगते. ती हे सर्व पदार्थ खात असते. ती सर्व काही माझ्याजवळ बोलते, सांगते. ज्या गोष्टी एक मुलगी आपल्या आईजवळ करते. ती मला म्हणत असे की तू माझं आई बनण्याचं नाटक कर आणि मला प्रेम दे, जे काही आपल्या मुलांना देतात ते. जेही मी हे सर्व काही करण्यास नकार देत असे तेव्हा ती मला मारत असे. मला आता समजलं होतं की पायल मला नेहमी असं का म्हणत असे की तुमच्या वाटेची शिक्षा मला भोगावी लागते. कदाचित तो सर्व राग माझ्यासाठीच असायचा, जो माझी मुलगी पायलवर काढत होती. मी कधीही स्वप्नातही असा विचार केला नव्हता की माझ्या पाठीमागे माझ्या मुलांसोबत हे सर्व काही होत असेल किंवा होत आहे. परंतु माझे पती या महिलेला का भेटले जिने माझा फोटो काढला होता? आता ही सर्व हकीकत पायललाच माहिती होती. तिचं सर्व काही सांगू शकत होती. तिच्याशिवाय खरं कोणालाच माहिती नव्हतं. जेव्हा मी तिला विचारू लागले की ती म्हणाली, मॅडम तुम्ही जर माझे ऐकायच्या मनस्थितीतच नव्हतात, म्हणून मी सर्व साहेबांना सांगितलं. त्यांनी आपल्या मुलीसाठी एक डॉक्टरांना बोलवणं केलं आणि त्यांनी पूर्ण कंडिशन त्या डॉक्टरांना सांगितली आणि त्यांना विनंती केली की माझ्या मुलीला पूर्ण बरं करा.
साहेबांना तुम्हाला या टेन्शनपासून लांब ठेवायचं होतं, त्यामुळे त्यांनी तुम्हाला काही सांगितलं नाही. आणि ज्या महिलेला ते भेटले होते तीच ती डॉक्टर होती. तुमच्याच पतीने त्या डॉक्टरांना विनंती केली होती की माझ्या पत्नीला हे सर्व काही होण्याआधीच माझ्या मुलीला बरं करा, कारण त्यांना तुम्हाला टेन्शन द्यायचं नव्हतं. त्या डॉक्टरांना म्हणाले, वर्षा ही डॉक्टर आहे आणि तीही लोकांची सेवा करते, म्हणून त्या डॉक्टरांनाही तुमच्या हॉस्पिटलचा पत्ता घेतला होता. आणि त्या दिवशी साहेब आणि त्यांना त्यांची फीस घ्यायला गेले होते. मीही त्यांना मदत करत होते. ते डॉक्टर जेव्हाही मला बोलवत असे, मी त्या डॉक्टरांना जाऊन भेटत होते आणि हे मला प्रियाबद्दल विचारपूस करत असे. एक दिवशी तुम्हाला आम्ही पाहिले. त्या डॉक्टरांनी मला सांगितले की मी तुम्हाला मालक आणि मालकिणीचा काही फोटो घेतले आहेत. हे ऐकून मला आश्चर्य वाटलं आणि मी त्या डॉक्टरांना म्हणाली, तुम्ही माझ्या मालकिणीचे फोटो का घेतले? तेव्हा ती म्हणाली, मला तुझ्या मालकिणीच्या मनात शंका निर्माण करायची आहे, कारण जेव्हा तिच्या मनात शंका तयार होईल तेव्हाच ती आपल्या कुटुंबाकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करेल. मी तुझ्या मालकिणीला सत्य सांगू शकत नाही, कारण तुझ्या मालकिणीला मला नकार दिला आहे, त्यामुळे मला ही ट्रिक वापरावी लागली. पायलच्या तोंडून हे सर्व ऐकल्यावर मला स्वतःचीच लाज वाटू लागली. मला खूप पश्चाताप होऊ लागला की मी स्वतःच्या स्वार्थासाठी कुटुंबाकडे दुर्लक्ष केले. मला 2 मुलं होती आणि ते कसे लहानाचे मोठे झाले मला हेही कळालं नाही, कारण आधीपासूनच मी कामात व्यस्त होते आणि माझी मुलगी लहानपणापासूनच एकटी राहू लागली होती. पण मी तिच्यावर कधीही लक्ष दिलं नाही, त्यामुळे मला हे सर्व कळाले नाही. आता माझ्या लक्षात आलं आहे, आई वडिलांनी करिअरच्या मागे एवढेही वेडे होऊनही आपल्या मुलांवरही पूर्णपणे लक्ष असू द्यावे. माझ्या पतीचे माझ्यावर पूर्ण प्रेम होते, त्यामुळे मला त्यांना त्रासात पाहायचं नव्हतं, त्यामुळे त्यांनी मला या सर्व गोष्टींपासून लांब ठेवलं. आता मी काहीही दिवसांची सुट्टी घेतली आणि माझ्या मुलीसोबत थोडा वेळ घालू लागले. माझा एवढाच प्रयत्न की माझ्या मुली आधी होती तशीच बरी झाली पाहिजे. आणि त्यानंतर मी माझ्या ड्युटीही दिवस करून घेतली होती, कारण उरलेला वेळ माझ्या मुलांसाठी द्यायला होता. अशा प्रकारे आम्ही सर्वांनी मिळून तिला ठीक करण्याचा प्रयत्न केला. आता ती बरी झाली आहे. कोणाचं मन दुखवायचा अजिबात विचार नाही. याच्यामध्ये फक्त आनंद घ्या आणि आनंदाने ऐकत राहा, एवढीच इच्छा आहे. तर मित्रांनो, काही शब्द चुकले असतील तर माफ करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.